श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण 36 साईज बॅक पार्ट ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत. इथे उंची घेतलेली आहे 14.5 इंच, शोल्डर 5.5 इंच, मुंडा 5.5 इंच, मुंड्यातून 1 इंचावरती गळ्या आकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलचा, आणि रुंदी आहे 9.5 इंच आणि मार्जिन 1.5 इंच, 10.5 इंच. गळा उंची आहे 10.5 इंच, रुंदी घेतलेली आहे 3 इंच, आणि मी इथे साधा गोल गळाचा आकार देऊन घेतलेला आहे. मेन कपडा आणि अस्तर फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतलेला आहे. तुम्ही इथे मशीनवरती देखील टीप टाकून घेऊ शकता. दोन्ही बाजू सेम जॉईंट करून आपण गळा कट करून घेणार आहोत. इथे मोठा गळा कट केलेला आहे मी, तुम्ही तुमच्या मापानुसार करू शकता. आता हे अस्तर आणि मेन कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूने, म्हणजे गोट टाकताना किंवा पलटी करताना कपडा सरकत नाही. फिनिशिंगमध्ये पायपिंग किंवा पलटी होतो. या पद्धतीने पूर्ण गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे. आपण आता बॅक टक्स टाकून घेणार आहोत. शोल्डरचा जो भाग आहे तो अर्ध्यात दुमडून खालच्या बाजूनेही सेम करून टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही 4-4.5 इंचापर्यंत टक्स टाकून घेऊ शकता. फक्त खालच्या बाजूने आहे ते दोन्ही सेम कापड ठेवायचं आहे, म्हणजे पाठीमागचा भाग खाली किंवा वरती होत नाही. दोन्ही साईडने सेम टक्स टाकून घेतो. अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. आणि टक्स नखाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे टीप व्यवस्थित बसते. आता आपण बॅकपट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी अगोदर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेऊयात. या ठिकाणी मी अस्तरचे साईडचा भाग जो असतो तो पट्टीसाठी वापरलेला आहे, म्हणजे पट्टी आहे जी फोल्ड करायची, एक टेप मारायची गरज पडत नाही. तुम्ही साधारण कपडा असेल मधल्या साईडचा तर एक टेप दुसऱ्या साईडने टाकून घ्यायची. ब्लाऊजचा भाग सुईचा ठेवून पट्टी उलट्या बाजूने ठेवायची आणि 1 पायाचं अंतर ठेवून टीप मारून घ्यायची आहे. सेम अंतर सोडून 1 टीप मारून घ्यायची. जर टीप सरळ आलेली नसेल तर दुसऱ्यांदा ही टीप त्याच्यावरती मारून घ्यायची, म्हणजे पाठीमागचा भाग एका लाईनमध्ये येतो, खालीवर होत नाही. या पद्धतीने मी सरळ आणखीन एक वेळ टीप मारून घेतलेली आहे. आता आपण या पट्टीवरती दाब टीप टाकून घेणार आहोत. पट्टी थोडीशी अलगद खेचून त्याच्यावरती कडेकडेने टीप मारून घ्यायची, म्हणजे पट्टी आतल्या बाजूने दुमडल्यावर एकदम फिनिशिंगमध्ये पलटी होते. या पद्धतीने दाब टीप टाकून घेतल्यानंतर किंचित मेन फॅब्रिकवरती दिसलं पाहिजे, म्हणजे पट्टी ब्लाऊज घातल्यानंतर दिसून येत नाही. या पद्धतीने पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बॅक साईडची. पट्टी जॉईन करून झालेली आहे. आपण आता गळ्याला पायपिंग करून घेणार आहोत. या ठिकाणी मी दोरी पायपिंग यूज केलेली आहे. मेन फॅब्रिकवरती दोरी आतमध्ये टाकून डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही फक्त बिना दोरीचंही पायपिंग करू शकता अगदी आरामात. या पद्धतीने मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्या गळ्याच्या कडेकडेने बरोबर 1 सिंगल फूट ठेवून
पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. मी इथे सिंगल फूट लावलेला आहे. अगदी चिकटवून दोरीच्या गळ्याच्या शेपनुसार टीप टाकून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपला राऊंड बनत असेल किंवा कुठलाही शेप बनत असेल तिथे अगदी हलक्या हाताने हलकं सोडून द्यायचं आहे दोरीचं पायपिंगचं कापड. जास्त खेचलं तर गळा तिथे ओढल्यासारखा होतो. या ठिकाणी थोडासा शेप बनत आहे. थोडंसं कापड फिरवून घ्यायचं म्हणजे छान शेप बसतो. पूर्ण गळ्यावरती पायपिंगची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तुम्हाला दोरी यूज करायची नसेल तर जो कपडा आहे तो डबल घ्यायचा आणि याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा. एक्स्ट्रा पट्टी कट करून घेऊयात. जिथे जिथे आपल्याला वाटते की व्यवस्थित टीप बसलेली नाही किंवा कुठं शेप बिघडलेला आहे त्या ठिकाणी आपण परत टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग पलटी केल्यावरती दिसते. शेपवरती हलक्या हाताने छोटे छोटे क्रॉस कट लावून घ्यायचे म्हणजे गळा पलटी करताना सोपं जातं किंवा खेचत नाही गळा. या पद्धतीने मी कट मारून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक आहे ते पूर्ण आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. फिनिशिंगमध्ये पायपिंग तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे. या पद्धत वापरली तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. या पद्धतीने फक्त दोरीची पायपिंग जी आहे तीच आपली बाहेर राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आतल्या बाजूने सरकवून एक्स्ट्राचं फॅब्रिक टीप मारून घ्यायची. खूप जास्त महागडे क्लास किंवा कुठला कोर्स करण्याची गरज नाही. मी ही अगदी यूट्यूबवरती बघूनच ब्लाऊज शिवायला शिकलेली आहे. फॅन्सी गळे, वेगवेगळे डिझाईन सर्व काही मी यूट्यूबवरती बघून शिकलेले आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकू शकता. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अगदी सोपी पद्धत आहे ही. या पद्धतीने नक्की शिवून बघा ब्लाऊज. बॅक पार्ट तयार झालेला आहे.